तो उल्लासनगर के लिए बहुत खुशी की बात है कि हमें जो जीआर का इंतज़ार था वो ख़त्म हो गया। और ये जीआर रियली माने तो हमारे लिए बहुत ही फ़ायदेमंद है और हम इसका ज़्यादा से ज़्यादा लाभ लें। लोगों को यही हमारी रिक्वेस्ट रहेगी कि जितना हो सके इसको जल्द से जल्द अपनी मालिकाना हक बिल्डिंग को लीगल कराना, ये करा के अपने फ़ायदे के लिए लें। और इसका जो उल्लासनगर के ऊपर हमारे के इलीगल का एक दबा लगा हुआ है, उससे आगे ये हमेशा के लिए ये ख़त्म हो जाएगा। ये हमारे लिए बहुत बड़ी खुशी की बात है। और मैं इनमें सबसे ज़्यादा हमारे जो मुख्यमंत्री है एकनाथ शिंदे जी, डिप्टी सीएम है अजिता पवार, डिप्टी सीएम फर्नांडिस साहब, और यहाँ के खासदार श्रीकांत शिंदे जी, और यहाँ के आमदार कुमार इलाना जी, इन सब का शुक्रिया अदा करता हूँ। और बालाजी केनिकर का भी इनका शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने काफ़ी मेहनत करके इस चीज़ को क्लियर किया और इस शहर के हित में लेके आए। इन सब का तहे दिल से धन्यवाद करता हूँ। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित असलेल्या उल्हासनगरचा विकास आणि खास करून प्रस्थापित झाल्यानंतर हे उल्हासनगरवासियांनी जे शहर वसवले या 13 किलोमीटर शहरामध्ये, संपूर्ण ह्या शहरामध्ये सर्व धर्मवासियांचे लोक इथे राहतात। परंतु हे शहर एक शासकीय भूखंडावर वसलं गेल्यामुळे या ठिकाणी झालेली बांधकामे ही अनधिकृतपणे आणि प्रामुख्याने बघितलं तर कित्येक तरी इमारती या अनधिकृत बांधकामांनी पडायला सुरुवात झालेली होती। हा मुद्दा भले कित्येक वर्षापासून प्रलंबित होता। 2006 पासून हा मुद्दा विधान भवनामध्ये लागून ठेवला होता। 2006च्या नियमावलीच्या नंतरसुद्धा उल्हासनगर शहर कसं डेव्हलप होईल, त्याचं कसं नियमाकुल करण्यात होईल याबाबत या ठिकाणच्या आमदारांनी, मग कुमार आयलांजी असू दे, बालाजी केनिकर असू दे, यांनी सातत्याने हा प्रश्न विधानभवनात मांडला। परंतु या लोकसभा मतदारसंघाचे आमचे लाडके खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या 2 वर्षापासून ह्या प्रश्नावर जातीने लक्ष घालून हा मुद्दा पार पाडायचा आहे आणि उल्हासनगरवासियांना आपलं हक्काचं घर मिळवून द्यायचं आहे। त्याकरता त्यांनी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले। आणि मला असं वाटतं की मागेच आपण बघितलं असेल की अभय योजना लागली होती। त्या अभय योजनेमध्ये रेग्युलायझेशन प्रक्रियेमध्ये जे नियमाकुलित करण्याचे जे घरं होती, स्ट्रक्चर होते, त्या स्ट्रक्चरकरता 220 रुपये चौरस फुटाने त्या इमारतीमधल्या रहिवाशांना दिलासा देण्याचं काम हे ह्या सरकारने केलं होतं। पण एवढ्यावरच थांबून चालणार नव्हतं, कारण का जमीन ही शासकीय होती आणि शासकीय भूखंडावर असलेल्या चाळी, बंगले, अनधिकृत इमारती, काही ठिकाणी असलेल्या सनदा, काही ठिकाणी रिक्त असलेल्या जागा, त्याबाबतचाही प्रश्न हा समोर उभा होता। त्याबाबत सातत्याने गेल्या 1 वर्षापासून अनेक बैठका माननीय खासदार यांच्या माध्यमातून झाल्या। खासदारांनी अनेक वेळा बैठका घेतल्या, लोकांचे विचार घेतले, आर्किटेक्ट्स बरोबर चर्चा केली, इकडच्या बिल्डर बरोबर चर्चा केली की हे 13 किलोमीटरचं शहर जर का विकसित करायचं असेल तर आपल्याला कुठल्या पद्धतीने जायला लागेल, मग तो दर निश्चित करायला पाहिजे। परंतु आज 2006 पासून हा मुद्दा लागून ठेवल्यानंतर आज 2024 गेल्या ह्या 21-22 वर्षामध्ये जो काही फरक रेडिटिकल दरामध्ये पडला, त्या दराप्रमाणे आजच्या परिस्थितीला सर्वसामान्यांना परवडणार नाही असा दर होता। त्यामुळे हे घराचं स्वप्न कदाचित कोणाचंच पूर्ण झालं नसतं। परंतु माननीय खासदार महोदयांनी माननीय ह्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे अंतिमरित्या जेव्हा हा ज्वलनशील मुद्दा मांडला, त्या मुद्द्यामध्ये कुठेतरी या इकडच्या जनतेला दिलासा देण्याकरता त्यांनी जे योग्य पाऊल उचललं। आणि मला असं वाटतं की हे 2024 वर्ष, या 2024 वर्षामध्ये हा जो जीआर आज आलेला आहे, या जीआरच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो की आज आपलं उल्हासनगर शहर संपूर्णरित्या हे अधिकृत शहर म्हणून या भारतामध्ये, या महाराष्ट्रात ओळखलं जाणार आहे। आणि ह्या ठिकाणी असलेली सर्व बांधकामे आता नियमित होणार आहे। 180 रुपये हा दर आज आम्हाला या चौरस फुटाला भेटलेला आहे, कारण आज आमच्याकडे जे शासकीय रेडिटिकलप्रमाणे दर आहेत ते 12,000 पासून 18,000 पर्यंत आहे। परंतु सरसकट 10%, म्हणजे कुठलाही रेट कुठल्या ठिकाणी असू दे, पण आजच्या तारखेला सरसकट 10% ह्याप्रमाणे आम्ही पैसे भरून आज
400 रुपये जर का एका सदनिका धारकाने जर का भरले तर त्याचं घर आज अधिकृत होणार आहे. मला असं वाटतं की मी आज ह्या ठिकाणी आम्ही सर्व मित्रपक्ष, RPIचे भगवान भालेराव असू दे, आमचे भरत गंगोत्रीजी असू दे, नाना मागोळजी आहे, रमेश चव्हाणजी आहेत, आमचे BJPचे सगळे कार्यकर्ते, शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते, राजेंद्र चौधरी, महाराज बुल्लर, आम्ही सगळेजण आज ह्या ठिकाणी उपस्थित आहोत. कारण आजचा दिवस आमच्यासाठी हा सुवर्ण अक्षरात लिहिलेला गेलेला आहे. कारण आजच्या नंतर उल्हासनगर शहराची खऱ्या अर्थाने ओळख होणार आहे उल्हासनगर शहर. कारण आजपासून आमचं कुठलंही बांधकाम हे अनधिकृत राहणार नाहीये. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.